आपल्या गणाशी जोडली गेलीये. हा भाग आपुलकीचाच आहे. केवळ आपुलकी, निव्वळ आपुलकी. कारण व्यस्ततेतून सुद्धा म्हणजे माझा रोजची एक कविता असते. मलाच कधी-कधी वाटतं, की कंटाळतील म्हणून मी खूप कधीतरी शेअर करायला लागली आहे आजकाल म्हणजे आपल्या सगळ्यांना. पण माझे काही असे रसिक आहेत, की जे न्याहारीच्या आधी म्हणजे नाश्ता हा शब्द मी जाणीवपूर्वक नाही वापरत आहे. न्याहारी हा शब्द आपला खूप चांगला आणि त्याला गावठी असं वाटेल, पण तो माहितीये का संस्कृत शब्द आहे. आहार, आहाराच्या जवळ जाणारी किंवा मुख्य आहाराच्या भोजनापेक्षा थोडं कमी त्याच्यात खाल्लं जातं ती न्याहारी असते. तर ही अशी न्याहारी न्याहारीसाठी लोक वाट पाहतात की त्याच्या आत कवितेचा फराळ व्हायला पाहिजे. आणि मला इतकं छान वाटतं की आपण सगळे मिळून जे काही करत असतो तर त्याचं कोणीतरी असे रसिक जेव्हा वाट पाहतात तेव्हा ती जशी नदीला सार्थक वाटत असेल की तो सागर तिची वाट पाहतो तसं आपल्याला वाटायला लागतं. आणि मला आज ह्या उद्घाटनाला येताना अतिशय आनंद झालाय. त्यामुळे मी आता जास्त वेळ न घेता सगळ्या इथल्या ज्येष्ठ श्रेष्ठ रसिकवरांना विनम्र अभिवादन करते. आणि आजचा जो अंक आहे नभरंगचा तो असाच रंगारंग झालाय, खूप सुंदर झालाय. मी त्याचं उद्घाटन झालं असं घोषित करते. आणि अंक जेव्हा चाळला पद्धतीनं दिलेला अंक मी पाहिला. खरं सांगू का तर इतके सुंदर सुंदर फोटो आलेत साहित्यिकांचे. खूप छान वाटलं. बऱ्याच वेळेला आधारवरचे फोटो पाहून कसं तरी व्हायला होतं. तसेच असतात अंकांमध्ये कधीतरी जुने जुने काहीतरी फोटो. पण खूप छान वाटलं. कारण माणसाला बघायला आसुसल्यासारखं झालंय. या सगळ्या कोरोनांमुळे, या परिस्थितीमुळे आपण प्रत्यक्ष माणसांचे चेहरे नाही बघू शकत आहोत. माणसं वाचणं हे जमत नाहीये. आणि त्यामुळे अंकामध्ये असे छान ठळक पद्धतीने सुंदर सुंदर फोटो बघून खूप छान वाटलं. म्हणजे बायकांना फोटोची हौस असते हे थोडं नैसर्गिक आहे. पण पुरुषांनी सुद्धा खूप सुरेख फोटो दिलेत. त्यामुळे सगळ्या पुरुष बांधवांचं सुद्धा अभिनंदन करते. आता हा झाला फोटो बद्दलचा मुद्दा. पण मुख्यतः अंक जो आहे तो साहित्य, कथा, कविता, चित्रपटाविषयी काहीतरी लेख असा सगळा आहे. तर खूप छान झालाय अंक. म्हणजे खरंच पान उलगडवताना एखादं पुस्तक आपण उलगडवतो तशी ती भावना येत होती. म्हणजे मी नेहमीसारखं वरून खाली करायला गेले, पण ते तसं नाही. बरोबर ते पुस्तक जसं आपण उलटतो त्याची पानं, तसंच ते उलटायला लागलं आणि खूप छान वाटलं. अंक रम्य देखणा तर झालाच आहे, पण त्यातील आशय पूर्ण अशा त्या कथा, कविता आणि लेख शिवाय झिम्माविषयीचा जो लेख आहे तोही खूप छान आहे. म्हणजे अंकाची सुरुवात तर धडाक्यात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं की पदेजी आणि जे काही सगळं संपादक मंडळ आहे ते अगदी पुढे सुद्धा कसोशीने हा अंक चालू ठेवतील. एखादी गोष्ट वाईटातून चांगली घडते असं म्हणतात. तसं आपला गट तयार होणं हे कोरोनाच्या परिस्थितीची एक खूप चांगली देणगी आहे म्हणायला लागेल. आणि त्यानंतर अशा प्रकारचं काहीतरी त्यातून चांगलं चांगलं तयार होणं. म्हणजे मला पदेजी म्हणाले, की तुम्ही आधी चित्र बघता की आधी कविता करता आणि मग चित्र शोधता? तर म्हटलं, की बहुतांश वेळेला असं होतं, की म्हणजे माझी कविता नुसत्या असतातच. त्यांना चित्राची गरज नाही कारण त्या शब्दचित्र उभ्या करतातच. पण खूप वेळेला असं होतं, की चित्र पाहतात क्षणी कविता आपोआप अशी सरसर, सरसर मोती निघावेत एखाद्या माळेतनं, तसे ते शब्द ओसरत येतात. तर मला असं ते मला म्हणाले, की "हे खूप छान वाटलं मला, की असं काहीतरी आपण अंक करूया." म्हटलं, "जरूर करा." आणि मला म्हणाले, की "तुम्ही याल का?" म्हटलं, "नक्की येईन. प्रत्यक्ष केलं तरी येईन आणि ऑनलाईन असेल तरी येईन." एकच सांगते, की आपण सगळेजण काय असतं, की आपल्या देशाची सेवा करण्याचे प्रकार वेगळे-वेगळे आहेत. प्रत्येकाला अगदी सीमेवरती जाऊन लढता नाही येणार. पण ज्याच्याकडे ज्या क्षमता, ज्या कुवती आहेत, त्याच्यानुसार तो आपल्या देशाची सेवा करू शकतो. तिथे मला जाणवलं, की 24 भाषांमधले 24 पुरस्कार दिले गेले. तेव्हा 3 जण छान बोलू शकले. खूप सुंदर. म्हणजे बाकीच्यांना लिहिण्याची कला उत्तमच आहे, म्हणूनच त्यांना साहित्य अकादमी मिळालं. पण प्रत्येकाला बोलता येत नव्हतं, इतकं चांगलं. तर जाणवलं, की 2-3 जण मात्र खूप छान बोलले. एक राजस्थानचे लेखक होते. त्यांनीही म्हणजे त्यांनी तर आसामीत अनुवाद केला होता. म्हणजे आम्ही अपवादात्मक दोघंच जण होतो, की ज्यांनी आपल्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त भाषेमध्ये अनुवाद केलेला होता. एक मी आहे, की जी मराठी मातृभाषा असून सुद्धा संस्कृतमध्ये अनुवाद केलेला आहे आणि त्यांची राजस्थानी मातृभाषा असून सुद्धा त्यांनी आसामीमध्ये केला.
तर ह्याचा उल्लेख अध्यक्षांनी स्वतःच्या भाषणात देखील केला, की हे पहिल्यांदा असं घडलंय, की ज्यांनी मातृभाषा विना वेगळ्या भाषेमध्ये करून त्यांना साहित्य अकादमी मिळाले. तर मला असं वाटतं, की आपल्याला जे जे काही येतंय ना, ते अजून सरस, अजून सरस. म्हणजे मला माझ्या कवितांची संख्या आजच एकाने विचारली, की नेमकी किती झाली असेल? तर म्हटलं माहिती नाही. 5,000-6,000 तर किमान झाली आता 3-1 वर्षामध्ये. तर ते म्हणाले, की "बापरे! हे तुमचं काय चालली आहे घोडदौड?" म्हटलं, "असू देत. भारताला कदाचित असा काही ठेवा निर्माण करून घ्यायचा असेल ईश्वराला माझ्याकडनं भारतासाठी, की जो मी असले काय आणि नसले काय, तो मात्र नक्की राहीन." असेन मी नसेन मी अशी एक माझी कविता आहे आणि त्याच्यावरतीच मी त्याच्यात असंच म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं, की आपण सगळ्यांनी अशी सेवा या निमित्ताने करत राहूया. याच्यामध्ये ज्यांच्या कविता मला वाचायला मिळाल्या त्याही छानच आहेत. त्यांच्या कविता याहीपेक्षा आणखीन सुंदर, सारगर्भ, आशयगर्भ अशा होत राहोत आणि एखादी म्हणजे लोणचं जसं मुरल्यावर ते अधिक रुचकर लागतं आणि जेवणातली चव वाढवतं किंवा असं म्हणतात, की पत्नी ही नववधूच्या रूपात असते, काहीपेक्षा ती आई झाल्याच्या नंतर अधिक सुंदर दिसू लागते. तसं नवनवीन कविता आपल्याकडनं सृजन हो त्यांचं, आपण आपल्याकडे त्याचं मातृत्व येवो. कारण पुरुष असला तरी हृदय हे आईचं असतं, वत्सलता असते. आणि मला लक्षात येतं, की काय म्हणता येईल, देह हा फक्त वरची उपाधी आहे. पण मन आहे ना, ते सगळ्यांचं सारखं. म्हणजे माझ्याकडे तर मी म्हटलं ना, की माझ्या प्रेमकविता तर पुरुषाच्या भावनेतनं स्त्रीविषयीच्या भावना प्रकट करणाऱ्याच अधिक आहेत. म्हणजे मी त्यांच्या मनात सहज शिरू शकतेय. स्त्रियांच्याही भावना मी प्रकट करू शकते. तर याचा अर्थ "जे न देखे कवी, जे न देखे रवी तो देखे कवी" असं जे आपल्याकडे म्हटलंय ते खरंच आहे. आणि काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतर क्षतये. काव्य कशा-कशासाठी तर मम्मटाने सांगून ठेवलंय, की काव्यम यशसे. पहिल्या क्रमांकाला त्यांनी सांगितलंय, की काव्य हे यशप्राप्तीसाठी असावं. इथे काव्य शब्दाचा अर्थ साहित्य असा घ्यावा. म्हणजे कोणत्याही काहीही लिहिणं. कारण संस्कृतात काव्य या एका संकल्पनेत सगळं असतं. गद्य, पद्य, गद्य-पद्य मिश्रित. नुसती कविताच नाही, तर सगळ्या प्रकारचं लिखाण म्हणजे काव्य. आणि मम्मटाने ज्या अर्थी यशाला पहिलं स्थान दिलंय, सगळ्यात शेवटी त्याने अर्थप्राप्तीला दिलंय. म्हणजे साहित्यातून अर्थप्राप्ती ही नगण्य असली पाहिजे, पण साहित्यातनं यशप्राप्ती ही अग्रगण्य असली पाहिजे, असं त्यांचंही मत होतं. तर मला वाटतं, की हे यश आपल्याकडे चालत येईल आपोआप, असं आपलं लिखाण व्हावं आणि आपलंच लिखाण वरचे वर असं छान सुंदर होत जावं. रोजच्या रोज ते अधिक निखरत जावं, ते लावण्य बहरत जावं. तशा आपल्या त्या साहित्यामध्ये हे यावं. पण यासाठी साधना लागते. जशी कुठल्याही कलेसाठी साधना आवश्यक आहे, तशी साहित्यासाठी सुद्धा साधना आवश्यक आहे. यासाठी काय करावं लागतं? तर शब्द आपोआप रुंजी घालावेत आपल्या मनामध्ये. ते आपोआप असे हातात हात गुंफून जणू पेर धरत उतरावेत. असं जर व्हायचं असेल, तर एक तर जन्मदत्त प्रतिभा ही आपल्याला लाभलेली असावी. नसेल तर साधना करता यावी. साहित्य वाचन असेल, अनेकानेक लोकांचं इतरांचं लिखाण जे आहे ते जास्त आत्मसात करणं, वाचणं हे गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे थोडीशी तरी उपासना आवश्यक आहे त्या शब्दब्रह्माची. कारण खरोखर आपोआप ते शब्द नाही ओघळणार. ही दिव्य शक्ती आहे. कारण असं म्हणतात, की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि काही दिवस ते खूप असे दुःखी झाले, की काय सगळं मुकं-मुकं चाललं होतं. कुठे आवाज नव्हता, ध्वनी नव्हता. कोणीच बोलू शकत नव्हतं. त्यांनी निर्माण केलं सगळं. ना पक्ष्यांच्या कूजनाला आवाज होते, ना माणसाला शब्द होता. मग लक्षात आलं, की काहीतरी खूप मोठं मिसिंग आहे आपल्या भाषेत आजच्या. काहीतरी उणीव आहे, कमी आहे, काहीतरी हरवल्यासारखं आहे. आणि मग सगळ्यांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही वाग्देवीची उपासना करा, तर ती तुम्हाला सांगेल. म्हणून स्वतः ब्रह्मदेवाने जो सृष्टीचा निर्माता आहे, त्यांनी वाग्देवीची उपासना केली आणि मग ती प्रसन्न होऊन ती म्हणाली, की "हो, मी जर तिथे निवास करू लागले, तर ही सृष्टी खूप बोलकी होईल. मधुरात मधुर असे शब्द तिच्यातनं येतील." आणि मग ती उत्तरदायित्व घेतलं. असं म्हणतात, की त्रिदेवांनी तिला प्रार्थना केली, की "बाई, खरोखर तुझी कृपा झाल्याशिवाय हेही सुंदर होणार नाही." आणि असं म्हणतात, की मग तिची कृपा झाली म्हणजे ती इथे पृथ्वीवरती वास करायला लागली आणि मग नदीला खळखळाट आला. मग झऱ्यांना एक सुंदर असा नाद मिळाला. पक्ष्यांचं कूजन असं मधुर ऐकू यायला लागलं. झाडांच्या पानांची सळसळ सुद्धा खूप मनोवेधक वाटायला लागली आणि माणसाला स्वर मिळाला. ध्वनी मिळाले.
म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की ब्रह्मदेवाने आपल्यासाठी तपश्चर्या करून जी गोष्ट मिळवली आहे ती आपल्याला पुन्हा सुंदर करण्यासाठी त्या देवीची आराधना करणं गरजेचं आहे. आता सरस्वतीची आराधना करताना नेमकं काय करायचं असतं तर मला तरी एवढंच कळतं की जे काही देतो किंवा आपण लिहितो आहोत ते सगळं तिचं आहे असं समजून तिच्या पायी रोज नमस्कार करावा. मग जे तिचं आहे ती अप्रतिमच देणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक तेवढा भाव आपण विनम्रतेने ठेवत गेलो की होतं. कारण गदिमांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की गीत रामायणाचं पहिलं गीत तयार म्हणजे आकाशवाणीवरनं त्याचं प्रसारण होणार होतं आणि त्यावेळेला ह्यांना सांगितलेलं होतं की हे असं असं लिहायचंय तर यांची काही ती काय म्हणतात ती तंद्रीच लागली नव्हती गदिमांची आणि ते काही उतरलंच नव्हतं. मग शेवटी त्यांना आकाशवाणी केंद्रामध्ये डांबून ठेवलं एका खोलीमध्ये गदिमांना आणि सांगितलं की आता हे पहिलं गीत लिहिल्याशिवाय बाहेर यायचं नाही पण आता रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे उद्या त्याचं प्रसारण आहे. आणि हे फडके म्हणाले अहो त्यांना कशाला डांबलं ते मस्त झोपा काढतील आतमध्ये जाऊन ते लिहिणार बिणार काही नाही. आणि मग हे सगळे चिंतेत बाहेर की आता काय करायचं पण गदिमांनी पहिलं गीत लिहिलं थोड्याच वेळात आणि ते म्हणाले हे घ्या रे तुमचं तुम्ही रेकॉर्डिंग करा आता मला सुखाने झोपू द्या बरं. तर इतकी सहज ती काव्यकृती असं होतं खूप वेळेला की कधी कधी ती आपोआप येते कधी कधी तिची ती तंद्री तो आदेशच मिळत नाही तोपर्यंत ते उतरतच नाही. आणि मला असं वाटतं की असा आदेश ईश्वरी आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावा तो नक्की पोचेल. कारण जसं आपल्याला मोबाईलला नेटवर्क असतं ना मोबाईलसाठी नेटवर्क आवश्यक असतं त्याच्या रेंज मध्ये आपण असायला पाहिजे. आपण म्हणतो ना रेंज मध्ये नाही आहोत तर ईश्वराच्या रेंज मध्ये जाण्याचा प्रयत्न आपण केला की आपल्याला ते नेटवर्क नक्की मिळतं. तर मला वाटतं ईश्वराची रेंज म्हणजे थोडीशी उपासना थोडासा एखादा श्लोक मनोभावे त्यांची केलेली प्रार्थना एखादं स्तोत्र त्याचे परिणाम नक्की होतात. कारण आसमंतामध्ये आपण जे शब्द बोलतो उच्चारतो त्याचा नाद घुमतो आणि त्याचे परिणाम समस्त चराचरावरती होतात. म्हणून तर आपण तथास्तु म्हणते वास्तू असं म्हणतो की जे काही आपण बोलतो ते घडत असतं आणि ते पूर्ण सृष्टी आपल्याला ते देण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तू वेडायस 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 असं 10 वेळेला म्हटलं तर 11व्या वेळेला त्याच्या वेडेपणाकडे वाटचाल सुरू होते. पण तेच जर आपण आपल्या मुलांना सुद्धा की तू खूप छान आहेस बाळा तू नक्की करशील बघ हा आजच्या पेक्षा उद्या हे तू अजून छान करशील असं म्हटलं तर त्याची वाटचाल ही नक्कीच त्या दिशेने होते. तर मला वाटतं सगळ्या साहित्यिकांच्या या कृती अशाच शाबासकी देण्यासारख्या आहेत. खूप छान आहेत. मी काही शाबासकी देण्या इतकी मोठी नाहीये. मी वयाने आपल्यापेक्षा अनुभवानी आणि कदाचित ज्ञानाने सुद्धा लहान आहे. पण मला असं वाटतं की खरोखर प्रशंसनीय असं हे साहित्य आणि देखणा असा अंक उलगडवताना पुन्हा वेळेला तो उलगडवून पूर्ण पाहिला. पण एकदा पाहिल्यावर समाधान झालं नाही. दुसऱ्यांदा पुन्हा पाहिला की कसा निर्माण केलाय, शेवटी काय म्हटलंय, सुरुवातीला कोण आहे, संपादक मंडळ कोण आहे, कशा पद्धतीने मध्येच एक जाहिरात केलीये की यांच्याशी संपर्क साधा मग द्यायचं असेल तर. खूप छान असा अंक झालाय आणि मी म्हटलं तसं की नभाचे रंग हे कधीच कंटाळवाणे होत नाहीत. ते सदैव असे प्रफुल्लित करणारे, खूप आपल्याला आशा जागृत करणारे आपली दररोज एक वेगळीच पहाट आणि एक वेगळीच निशा आपल्या पुढ्यात आणून देणारे असतात. म्हणून आजच्या या अंकासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते. सर्व सदस्य जे आपले उपस्थित आहेत त्या सगळ्यांना पुनश्च एकदा मी माझा सादर प्रणाम करते. आणि शेवटी एकच कविता सादर करते जी शब्दांच्या वाटेवरती आहे आणि मी थांबते. शब्दांच्या वाटेवरती मन माझे रुळते ना, शब्दांना मन माझे हीच असे कळते ना. शब्दांच्या वाटेवरती ऋतू सारे जमतीना, सुमनांचा टाकुनी सडा शब्द ही जरा गमतीना. शब्दांच्या वाटेवरती ऐकू ये सुरेल गाणी, शब्दांच्या वाटेवरती ऐकू ये सुरेल गाणी, मैफिलीत इथल्या नसते कधी कसली उणीव आणि. शब्दांच्या वाटेवरती प्रश्न किती पडती सारे, शब्दांच्या वाटेवरती प्रश्न किती पडती सारे, उत्तरांची गंधित शिंपण झर झर झरतील अत्तरे. शब्दांच्या वाटेवरती मुखरित हो चराचरेही, शब्द सांगतील भावमनीचे शब्दच सोबत संगत न्यारी. शब्दांच्या वाटेवरती नवरस साहित्य जन्मते, खोल कुठे दडलेले सारे
शब्दांनी उन्नत उन्मते. शब्दांच्या वाटेवरती अर्थ पसरती साम्राज्यांना. अर्थही मिळती जगण्या येथे सम्राटांच्या अनुभवांना. शब्दांच्या वाटेवरती किती कल्पना साकारते. शब्दरूप ते ब्रह्मरूप हे दुःखेही सुख देऊन येती. शब्दांच्या वाटेवरती बोलत नसते मी काहीही. शब्दांच्या वाटेवरती बोलत नसते मी काहीही. शब्दच माझ्या मनात रुंजी घालून गुणगुण बोलून जाती. आणि शेवटी आहे, शब्दांच्या वाटेवरती सार्थक इथले जगणे होते. शब्दांच्या वाटेवरती सार्थक इथले जगणे होते. मरूनही अजरामर होता. आयुष्यावर भाळून जाते. मी नव्याने आळून जाते. वा मला वा वाटतं हे वा शब्द क्या बात. खूप धन्यवाद. सुंदर. वा खूप सुंदर खूप सुंदर. हे शब्द आपल्या सोबत असावेत कायम. आणि या शब्दांनी आपल्या सगळ्यांना खूप म्हणजे खूप काही यश, कीर्ती, मान, सन्मान हे सगळं आपल्याला मिळावं, द्यावं या शब्दांनी. आणि काय होतं की प्रत्येकाची दुःख ही त्याच्या त्याच्या आयुष्यात वाटा उचलायला येतच असतात. तुम्ही किती नाही म्हटलं तरी असं होणारच नाही की सुख फक्त आपल्या वाट्याला येईल. कोणाच्या अधिक येईल, कोणाच्या कमी येईल. पण साहित्याची कास धरली ना की दुःख कुठेतरी जादू झाल्यासारखे पळून गेल्यासारखे होतात. भले थोडा वेळ आपल्याला वाटेल तसं, पण दुःख सुद्धा एक वेगळ्या प्रकारची साथ सोबत करत राहतं. आणि म्हणून मला वाटतं की ही खूप सुंदर अशी साथ असते शब्दांची. तर मला वाटतं की आपण शब्दांवर प्रेम करूया. माणसं खूप वेळेला दगा देतात. माझं नेहमीच आहे की माणसं बऱ्याच वेळेला दगा देतात. आपल्याला जसं वाटतं तसं म्हणजे 7:30 येण्याचे फायदे, असं ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात की 7:30 आली ना की तुम्हाला खरी माणसं कळतील हा. की तुम्ही ज्यांना माझा माझा म्हणत असता ती माणसं कशी उलटतील हे दाखवायलाच तर शनी महाराज आलेत. तर मला असं वाटतं की साहित्य आपल्याला 7:30तून सुद्धा सही सलामत बाहेर काढत असतं. कारण शनी महाराज सुद्धा शब्दांवरती तेवढेच भाळतात. कारण शब्द कोणाला नको असतात. म्हणून तर देवांची स्तोत्र का केली गेली किंवा गायली गेली, तर ऋग्वेद हे जे जगातलं सगळ्यात पहिलं साहित्य आहे, ग्रंथ आहे जो, त्याच्यामध्ये काय आहे तर देवतांची स्तुती आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला शब्द आणि त्या शब्दांच्या मागच्या भावना ह्या खूप भावत असतात. त्या आवश्यक असतात. कारण शब्द हे वृक्षही असतात, ज्याला अर्थही नसतो. कधी-कधी निरर्थक शब्द आपल्याला आणखी उच्चता देऊन जातात. तर मला असं वाटतं की या शब्दांवरती आपण प्रेम करूया. जमेल तर इतरांना आनंद देता येईल असं आपल्याला वागता आलं पाहिजे. वागण्यापेक्षा बोलता आलं पाहिजे. कारण माणसाची पहिली ओळख ही त्याच्या बोलण्यावरनं होत असते. कारण असं म्हणतात की वचनम शीलमाख्याती. माणसाचं बोलणं हे त्याचं चारित्र्य सांगत असतं, त्याचं वर्तन सांगत असतं, त्याचं जगणं सांगत असतं. आणि म्हणून आपल्या बोलण्यामध्ये असे शब्द दुसऱ्यांना दुखावणार नाहीत, निदान दुसऱ्याचा अपमान करणार नाहीत, असे आले पाहिजेत. असा कटाक्षाने आपण प्रयत्न केला पाहिजे, असं मला वाटतं. ती कोणतीही भूमिका असो आपली. आपण आई असो, मुलगी असो, वडील असो, काका असो, सून असो, सासू असो किंवा आणखीन कुठलीही भूमिका, साधे मित्र असू देत. शब्द इतके सुंदर असावेत, ते पेरता यावेत, त्याची रोपटी खूप सुंदर आनंद, दिलासा देणारी अशी डेरेदार होता यावीत. कारण माणूस म्हणतो बघा, काय शब्द वापरले हो त्यांनी माझ्यासाठी, मी विसरूच शकत नाही. निरोप समारंभ हा कायम आठवावा माणसानी. एखाद्या व्यक्तीने जन्मभर काम केल्याच्या नंतर 60 वर्षांनी किंवा 58व्या वर्षांनी त्याला जेव्हा निरोप दिला जातो, त्यावेळेला त्याच्यासाठी कोणीतरी 2 शब्द जे बोलतं ना, तो मरेपर्यंत विसरत नाही. कारण त्याला ते आठवत राहतं, कारण त्याच्या जगण्याचं सार कुणीतरी सांगत असतं. आणि म्हणून असं कायम समजावं की निरोप समारंभ आहे प्रत्येक क्षण म्हणजे. कारण माहिती नाही पुढच्या क्षणाला काय होणार आहे. आताच आपण पाहतोय 2 मोठे प्रकाशक आपल्यातनं गेले आहेत. बिरजू महाराज नुकतेच गेले आहेत. माहिती नाहीये जी आयुष्याची एक्झिट यातनं निघून जाणं हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणून प्रत्येक क्षण निरोपाचा आहे असं समजून पंचतंत्रात असं वचन आहे की प्रत्येक क्षण आता शेवटचा आहे असं समजून तुम्ही जे काही करायचंय ते केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की असं आपण लिहिलं पाहिजे, सतत केलं पाहिजे, सतत चांगलं बोललं पाहिजे. आणि आपल्याला जे जे काही जमतं, जे गायक आहेत त्यांनी चांगलं गायलं पाहिजे, उत्तम उत्तम. आणि खूप चांगलं आपण मराठवाडा जो आहे ना आपला, तो खरोखर खूप मोठी रत्नांची खाण आहे. संतांची भूमी आहे. साहित्यिकांची देण आहे या प्रदेशाला.
भले थोडंसं निसर्गाने आपल्याला काही खूप अगदी हरभरं असं रूप नाही दिले, पण इथली माणसं मात्र तितकीच मनाने सधन आहेत, श्रीमंत आहेत. आणि अशा माणसांचा हा मराठवाड्यातला आपला ग्रुप, हा गट मला खूप सदैव प्रेरणा देत राहील. आणि मी पदेजींचे आणि आपल्या सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार प्रकट करते. आणि असाच अंक प्रत्येक महिन्याला सुंदर सुंदर असा येत राहो. ज्यांना ज्यांना लिहायचंय त्यांनी खूप छान व्यक्त होत चला. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आता जे अंक येतील कदाचित आता या अंकांना डिजिटल अंकांमध्ये हळूहळू पुरस्कारही जाहीर व्हायला लागतील आणि नभरंगाला अशा प्रकारची एखादी छान दाद मिळेल अशी मला खात्री वाटते. आणि असा एखादा पुरस्कार मिळाला की पाठीवरती कोणीतरी थाप ठेवल्यासारखं वाटतं. तसं पदे सर, तुम्ही पुढे चला. आपली सगळी टीम खूप छान आहे आणि या सगळ्यांबरोबर आपण पुढे जाऊया. सगळे हसतमुख आहेत. सगळेजण आपल्या व्यस्त असून सुद्धा आपल्या गटासाठी काहीतरी करू इच्छिणारे आहेत. नाहीतर अहंभावी लोक असतात खूप वेळेला, की मी काहीतरी करतो, 2-4 गोष्टी केल्या, की त्याच्यामध्येच लोकांना आपण कुठेतरी एव्हरेस्ट गाठलं असं वाटत असतं. पण खरं सांगायचं तर मला संस्कृत हा विषय मला सदैव विनम्र बनवून ठेवतो. जमिनीवर पाय ठेवायला शिकवतो. कारण इकडे म्हणतो आमचं संस्कृत शिकवतं, की संपूर्ण कुंभो न करोति शब्दम. अर्धो घटो नूनमुपैति शब्दम. म्हणजे संपूर्ण कुंभो न करोति. काही पूर्ण भरलेला घडा हा कधीच आवाज नाही करत आणि जो अर्धवट भरलाय तो मात्र खळखळाट करत राहतो. तर आपण असं करायचं नाहीये आणि जितकं आपल्याला पुढे जाता येईल तितकं माणूस खाली जमिनीवर असला पाहिजे. हे मला संस्कृत शिकवतं. विचारांनी काही करायचं नाही हे संस्कृत शिकवतं. त्यामुळे मी संस्कृतला कधीच विसरू शकत नाही. त्या संस्कृतमुळेच माझी मराठी आणि संस्कृत या दोनही भाषा गौरवित झाल्या साहित्य अकादमीद्वारे. कारण मराठीतल्या या पहिल्या साहित्य कृतीचा हा संस्कृत अनुवाद आहे, की जिला साहित्य अकादमी मिळालंय. त्यामुळे मराठीचा झेंडा तिथे रोवला गेलाय. साहित्य अकादमीच्या त्या स्थापनेपासून पहिली ही साहित्य कृती आहे मराठीतली. त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्या माय मराठीचा खूप मोठा गौरव दिल्लीमध्ये झाला आणि ते सगळे प्रभावित झाले. तर मला असं वाटतं पुन्हा एकदा, की मला बोलायला खूप आवडतं. पण आपल्या सगळ्यांची जेवणाची वेळ असेल आणि नभरंगचे आता रात्रीचे रंग कदाचित आणखीन खुलत जातीलच. पण पुनश्च एकदा खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते. अंक अतिशय सुंदर झाला आहे आणि आपली अशीच वाटचाल आता पुढे होत जाणार आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे मला फार आनंद होईल, की आपल्या गटातील आणखीन कुणाला तरी असे छान पैकी पुरस्कार व्यक्तिशः सुद्धा मिळतील तर वेगवेगळ्या क्षेत्रात. कारण अवघे धरू सुपंथ आपण सगळे मिळून ही साहित्याची किंवा वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतो आहोत. आपल्या सगळ्यांना देखील अशीच ईश्वरी कृपा प्राप्त हो. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते, की आम्हा सगळ्यांना भरभरून शब्दांचा तू आमच्यावर वर्षाव कर आणि खूप चांगले भाव आमच्यामधनं उमटू देत. याच प्रार्थनेसह मी थांबते. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. खूप छान, खूप छान. वाह, क्या बात आहे. खर तर तुमचं विना सगळं हे संस्कृती, तुमचं विना सगळं संस्कृतम, एकच मिनिट हा. विना संस्कृतम नच संस्कृती याचा पुरस्कार करणारे आहेत त्या. बरोबर ना मंजुषा ताई? बिलकुल. तुम्ही कुठलाही विषय घ्या, मंजुषा त्यात संस्कृत मंजुषाताईंना अगदी मला बरोबर. एकच सांगावं मंजुषाजींना मला एकच सांगावं वाटतं की शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. तर क्या बात. आज तर हे असे ओझे वाहणाऱ्या पांथस्थान मधले आपण आहोत. ही पखाल आहे खरंय. आणि ही आपण सर्वांनी घेतली आहे आणि आपण जातो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपल्या ग्रुपमध्ये अनुराधाजी आहेत. तर मला असं वाटतं की मी त्यांना विनंती करतो की अनुराधाजींनी या कार्यक्रमाचं, ह्या अनावरण सोहळ्याचा समापनाचा जो कार्यक्रम आहे तो इथून पुढे त्यांच्याकडे घ्यावा. अनुराधाजी. हो. नमस्कार. मंजुषा ताई, खूप दिवसांनी ऐकलं, छान वाटलं नेहमीप्रमाणेच. आणि ताई. पुन्हा एकदा म्हणजे अभिनंदन हा शब्द कमी पडतो, पण तरी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन की आपण साहित्य अकादमीत आपल्या मराठीचा, महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, आमच्या औरंगाबादचा झेंडाही रोवलात. खूप छान. असंच संस्कृती, संस्कृत आणि मराठी सोबत आपण पुढे जाऊया. आज या कार्यक्रमाला खरं तर तुम्ही म्हणालात तसं रंगांचा उघडून या पंखा ग्रुप कुणी हा केला, तर पदे सरांनी केला आणि त्या ग्रुपला वेगळा वेगळा छान आकार आता येऊ लागलेला आहे.
या डिजिटल अंकामुळे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, ही रत्न आता या अंकातून उजळणार आहेत, सगळ्यांची नेत्र दिपवणार आहेत. आपण या उद्घाटन समारंभासाठी आलात, वेळात वेळ काढून छानसं मार्गदर्शन केलं, एक प्रोत्साहन, प्रेरणा आणि एक आदर्श म्हणून सगळ्यांच्या पुढे आपण उभ्या आहात की एवढं सगळं आपण करू शकतो. तर याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसंच आता इथं जेही सगळे आपले नभरंगचे सदस्य आणि कोणी रसिकजन उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. हा अंक आपण जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचवूया, सगळ्यांना वाचायला देऊया. आणि पदे सर, तुमचे आभार काही मानत नाही, आपण सगळे सोबतच आहोत आणि काही काम असेल तर सांगत जा. असंच सगळ्यांच्याकडनं छान छान काहीतरी सृजनशील असं काम करून घेत जा. मनपूर्वक धन्यवाद. छान झालं. अभिनंदन. अप्रतिम पदे सर. अप्रतिम आहे. वा, सुरेख सुरेख, छान केलंय सर. खूपच छान आहे, मस्त आहे. खूप छान, खूपच छान. सुंदर सुंदर. छान छान छान, सुंदर झालंय. साहित्य आहे ते संकलन चांगलं होईल असं म्हणावं सर. पदे सर, पदे सर, पदे सर, अंकातली एखादी कविता वाचा ना, तुमच्या समोर आहे तर, किंवा कोणाला वाचायला. प्रवीण वाचतात का तुम्ही वाचताय? हॅलो, हा पदे सर आहे. ही मला त्यांनी छान सुचवलेलं आहे पदे सरांनी की जादूगार. कालच आमच्या जी छोटीशी मीटिंग झाली, प्रसादजींनी ऑर्गनाईज केली होती, तिथे मी कविता वाचली होती. पण फार कमी मेंबर होते, उपस्थिती फार कमी होती. आता खूप लोक आहेत आणि ही आपल्या सगळ्यांसाठी ही शब्दाचे जे जादूगार आपण आहोत त्यांच्यासाठी ही तयार केलेली कविता आहे. त्यांना डोळ्यासमोर धरून तर मी ही प्रेझेंट करतो. आपण ही सगळी आपल्यासाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. एक मिनिट, एकच मिनिट. हे आपल्यातल्या सगळ्या कवींसाठी आहे, त्यांच्यासाठी कविता, त्यांची कविता आहे. शीर्षक आहे कवितेचं जादूगार. बहुविध असती कला या जगती. सगळ्यांना आवाज येतो का माझा प्लीज? ओके.
बहुविध असती कला या जगती. कसबी कैक हुनर ते जपती. बहुविध असती कला या जगती, कसबी कैक हुनर ते जपती. प्रज्ञावंत जगामोहवती. शिल्पकार कुणी कथा सांगती. कीर्तन करती नर्तन करती, वा कोणी मधुकंठी गाती. कुणी बिलंदर चित्रकार तो, चित्र करे साकार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. बहुविध असती कला या जगती, कसबी कैक हुनर ते जपती. प्रज्ञावंत जगामोहवती. शिल्पकार कुणी कथा सांगती. कीर्तन करती नर्तन करती, वा कोणी मधुकंठी गाती. कुणी बिलंदर चित्रकार तो, चित्र करे साकार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. तरलता कवी मनाची शक्ती. तरलता कवी मनाची शक्ती, सोबती सती सहानुभूती. स्वत्व त्यागण्या नित्य मी तत्पर, भूमिकेत प्रविष्ट मी सत्वर. मनन मी करीतो चिंतन करीतो, कल्पनेस वाहुनिया घेतो. हृदयातून मग शब्द प्रसवती, काव्य घेई आकार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. प्रसंग अथवा दृश्य समोरील. प्रसंग अथवा दृश्य समोरील, वास्तव अथवा कल्पनेमधील. प्रतिभेला आव्हान देऊनी, अंतःकरणा पूर्ण ग्रासूनी. त्रस्त करोनी व्यस्त करोनी, कधी आनंदे मस्त करोनी. भाग पाडती प्रज्ञेसी, रचण्यासी शब्द संभार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. पाहू शके मी दृष्टी पलीकडील. पाहू शके मी दृष्टी पलीकडील, सृष्टी चितारी लीलया तिकडील. पाहू शके मी दृष्टी पलीकडील, सृष्टी चितारी लीलया तिकडील. स्वैर सहज संचार मी करतो. स्वैर सहज संचार मी करतो, शब्द रूप अनुभूतीस देतो. क्षणी हसवितो क्षणी रडवितो, शब्द याग मी झणी घडवितो. भक्त असे मी सरस्वतीचा, होतो साक्षात्कार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. भावनांस शब्दांचे कोंदण. भावनांस शब्दांचे कोंदण, सटिक समर्पक देतो आंदण. भावनांस शब्दांचे कोंदण, सटिक समर्पक देतो आंदण. देश प्रेम अन त्याग समर्पण, अतिव दुःख वा आनंदी क्षण. अर्पण करीतो तर्पण करीतो, दर्पण शब्दांचे दाखवतो. अर्पण करीतो तर्पण करीतो, दर्पण शब्दांचे दाखवतो. दुःख हृदयचे साकाराया, घेतो अश्रुधार. आई शारदा प्रसन्न मजसी, मी शब्दांचा जादूगार. मी शब्दांचा जादूगार. ही कविता आपल्या सगळ्यांना समर्पित आहे. धन्यवाद. सुंदर सुशीलजी. थँक्यू. मस्त मस्त म्हटलं. खूप छान खूप खूप छान. चालेल. मी आता छान 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 कविता आहे आणि आजच्या कार्यक्रमाला समर्पण. धन्यवाद धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना समर्पित